हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा नागपंचमीचा आहे, पण तुम्हाला हा दुसऱ्या दिवशी दिसेल कारण की आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या दिसतोय, म्हणजेच व्लॉग. चला, नागपंचमीच्या सगळ्या मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त मस्त असं एन्जॉय करा. आता बघा, नागपंचमी आहे, मग गोड काहीतरी बनलंच पाहिजे, म्हणून शिरा बनवणार आहे मस्त असा तुपातला. तर त्याच्यासाठी तूप टाकलेलं आहे गाईचं आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे रवा, जो की चाळून ठेवलेला होता, नीट करून ठेवलेला होता, तो वाला रवा टाकलेला आहे. मस्त असं तूप तापलं की त्याच्यामध्ये रवा टाकायचा, मस्त खरपूस भाजून घ्यायचा. जास्त ब्राऊन करायचा नाही आहे, अगदी हलका असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. हा स्पेशली प्रसादाचा शिरा आहे मैत्रिणींनो, आणि बऱ्याच लोकांना माझ्या हातचा शिरा आवडतो. बऱ्याच लोकांनी खाल्ला आहे, त्यांनी तुम्हीही नक्की कधीतरी या, मी नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा बनवेल आणि ट्राय करून बघा, खूप मस्त लागतो. आणि ह्याच्यामध्ये मी केळी टाकत असते, आणि तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट असतील तेवढे तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे तरी सध्या फक्त मनुके होते, म्हणून मी एक केळी जी आहे ती चिरून घेतली आणि थोडेसे मनुके टाकलेत. आणि त्याच्यानंतर केळी जी आहे ना, ती चांगली थोडीशी अशी मॅश करून घ्यायची आहे आपल्याला रव्यामध्ये. व्यवस्थित अशी मॅश केली, ती ॲटोमॅटिक विरघळतेच म्हणा नंतर, पण थोडीशी अशी बारीक मॅश करून घ्यायची. मस्त असं मॅश करून हलवून घ्यायचं, थोडंसं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग दूध टाकायचं आहे आपल्याला. ह्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करत नाही मी, ओके, कारण प्रसादाचा शिरा असतो त्यामुळे दुधाचाच बनवते. असंही म्हणजे प्रसादाचा म्हणजे घरी पण शिरा बनवला तर असा सेम शिरा बनवते, ओके. दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर दूध आटलं की थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. विलायचीची पावडर आहे बघा, ही विलायचीची पावडर देखील मी एकदाच करून ठेवत असते, थोडीशी, म्हणजे एकदा म्हणजे खूप सारी नाही बरं का, थोडीशी करून ठेवत असते, जेणेकरून 2-3 वेळा कामाला तरी येईल म्हणून. आणि त्यानंतर अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. साखर टाकून घ्यायची आहे. साखर शेवटी टाकायची, एकदम लास्टला साखर टाकायची. साखर टाकायची, मस्तपैकी अशी साखर त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स झाली की ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये साखर विरघळून जाते. खूप सुंदर, स्वादिष्ट, अप्रतिम असा हा प्रसादाचा शिरा होतो मैत्रिणींनो. आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, 1-2-3 मिनटं ठेवायचं, लगेच साखर विरघळते. काय ॲक्च्युली गरम असते ना, दूध टाकलेलं, तूप टाकलेलं, रवा भाजलेला, त्यामुळं लगेचच तुमची साखर विरघळून जाते. मस्त इतका खमंग वास येतो आणि इतका स्वादिष्ट लागतो हा शिरा. नक्कीच करून बघा. आजचा नागपंचमीचा मेनू आहे चपाती बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, शिरा, वरण आणि भात. या जेवायला तुम्ही. आता मी पण जेवणार आहे, मस्तपैकी जेवण करायचं आणि मग बाकीचा राडा जो पडलेला आहे तो उरकायचा आहे. आता बघा, जेवण झालं, मग सगळं जिकडं तिकडं भांडी, वट्टा, गॅस सगळं चकाचक करून ठेवलेलं आहे मस्तपैकी. आणि आता जाणार आहे बाहेर. थोडा वेळ बाहेर गेलेली, येताना भाज्या आणल्या. करडईची भाजी आहे, काकडी, कोबी, टोमॅटो आहे, दोडका आहे आणि कारली आणलेली आहेत. करडईची भाजी खूप छान लागते आणि नक्कीच मी सांगते, आठवड्यातून 2-3 वेळा तरी पालेभाज्या खाव्यात. करडई म्हणा, मेथी म्हणा, पालक म्हणा, शेपू म्हणा, आमच्याकडे तर सगळ्याच पालेभाज्या खाल्ल्या जातात. तुमच्याकडे खाल्ल्या जातात की नाही नक्कीच कमेंट करा. आणि भाज्या आणल्याच्या नंतर अगोदर मी सगळ्या भाज्या धुवून वगैरे एकदम स्वच्छ धुवून, पुसून, सुकवून फ्रीजमध्ये ठेवत असते. मध्ये टोमॅटो असो, मिरची असो, काकडी असो, कुठल्याही भाज्या असो, जेणेकरून काय होतं, जेव्हा कधी घाई गडबड असेल तेव्हा मग पटकन घेतलं, आपण भाजी करायला टाकलं की झालं मोकळं. धुवारे, सुकवारे, मग पुसारे ही झंझट राहत नाही आणि आपल्या मागे कामाचा एवढा व्याप असतो, त्यामुळं तर मग हे अशी तयारी अगोदर करून ठेवावीच लागते. त्यामुळं काय होतं, आपल्याला अगदी सोपं जातं मग नंतर घाई गडबडीमध्ये. छान छान व्हिडिओ येत आहेत मैत्रिणींनो, तुम्हाला आवडत आहेत की नाही? आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पाहत राहा व्हिडिओ मस्त मस्त असे. बघा मम्मीला कसं खातोय, मम्मीला चावतोय सुट्टीच्या पिल्ल. का पण काय एवढं चावते मला? का काय केलंय मी तुला? अयो का चावते रे डम्या? हे बघा आता खेळ. मस्ती बघा, मस्ती कशी आली ह्यांना आता. हाय 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 हाय, कशी मस्ती आली. गद्दू झालेत सगळे आता.
लय चाप्टर आहेत, लय चाप्टर आहेत, लय हुशार आहेत ते स्वीटाची पिल्लं. गुड्डी 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 गर्ल. बघा ही स्वीटीची पिल्ल, हे तिघांना आता काय नाही, हे झोपतात आणि ह्याला खेळायला पाहिजे सारखं, ह्याला सारखं खेळायला पाहिजे. इथं तू खेळायचंय का? खेळायचं नाही. ह्याला सगळं पहिलं खेळायला पाहिजे, ह्याला पहिलं खेळायला पाहिजे. हे सगळे 1 2 3 4 5 पिल्ल होते पण एक मेलं. हे त्याला किती मस्ती आली, हे एक त्याला किती मस्ती आली, किती खेळायचं त्याला त्या. दाखवायचंय तर ह्याला असंच बघा, हा तर काय उचलून देत नाही. आणि हे एक बघा मैत्रिणींना, ह्याला आहे ना एक डोळा नाही बिचाऱ्याला. पिलो थांब रे बाबड्या, हे बघा दिसलं, ह्याला एक डोळाच नाही बिचारायला. कसं ह्याला देवानी बनवले काय माहिती, एकच डोळा आहे, दुसरा डोळाच नाही बनवला ह्याला. हे बघा, हे कसं ना माणसाला जसं असतं तसंच पिलांना पण असतं, काय 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 बघा ना, कसं एक डोळाच नाही बिचारायला. लहान होता तेव्हा एक डोळाच ह्याचा उघडला, तेव्हाच मला वाटलं ह्याचा एक डोळा उघडला, दुसरा कसा नाही उघडला. आणि हा आहे सगळ्यात पहिला आलाय, पण हा एकदम लास्टला दाखवलं, एकदम मिक्स कलर्स आहे, व्हाईट, ब्राऊन, ब्लॅक, ग्रे. रोजच असे व्लॉग येत राहतात आपले, डेली व्लॉग, सकाळचा रुटीन आणि सगळं जे आपण दिवसात करतो सगळं येत राहतं. तसं मी नसतो, संडेला असतो. रोज असे नवीन व्लॉग येत राहतील. बाय कर नाही तर ह्याने पण आता बाय केला आहे. भेटूया रोज अशा नवीन व्लॉग्स मध्ये, असे नवीन छान व्लॉग येत राहील. सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तर बाय बाय.